राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. गेली सांगून ज्ञानेश्वरीन माणसा परास मेंढर बरी. ऐकलं असन तुम्ही. लहानपणी आमचं लय आवडीचं गाणं होतं बघा. माणूस कितीनीच विचार करून तिथं कोण करू शकत नाही. आता ही केस इतकी महत्वाची तुमच्या दृष्टीने. ह्या केसमध्ये सगळ्यांना वास्तव कळणारे समाजातले की काय चाललंय बा नेमका ह्यांचं. आपलं काय, आपलं शेतकऱ्याचं कसं असतं तुम्हाला माहिती आहे. फक्त देत राहायचं, खर्च करीत राहायचा. पीक आलं तर आपलं, नाही गेलं त्याची पाठण देवाने निभार दिली शेतकऱ्याची. त्याला फरक पडत नाही आणि त्याचं कुणी नाही. कष्टकऱ्याचं तसंच. दुकानदाराची अवस्था वाईट झाली. या घरपोच वस्तू मिळायला लागल्या. ही जी केस आहे, ही केस अनेक जणांनी कमेंट केली की बाबा ही केस सांगा. आता ती कसं होतं, हाय प्रोफाईल केस म्हणतात बरं का याला. म्हणजे कसं मोठ्याचं सगळंच मोठं असतं तसं ही केस पण लय मोठं वातावरण आहे. आणि ह्यांच्या थोडं डिवॉर्सले मावळा उठवल्यासारखा विषय होतो. मग ते ह्यांच्या लय नादाला लागत नाही, तुम्हाला खरं सांगतो. आणि ही राजकारणाची संबंधित आहे. राजकारणी म्हणलं की आपली म्हणजे शिर हालते अक्षरशः त्यांचं नाव काढलं तरी, असा विषय असतो. का ते गरीबच खात्यात तो, बाकी काय नाही. त्यात काय आपले दुश्मन नाही, माणसंच आहेत. पण त्यांना लय कोट्यांनी पैसा लागत असेल. 1000 कोटी 2000 कोटी 5000 कोटीची प्रॉपर्टी अशी लोक असतात ती. म्हणून आपलं त्यांचं जुळत नाही. केस नेमकी चालू होती महाराष्ट्राचा जिल्हा कोल्हापूरची पोरगी आहे. आईबापाने लहानाची मोठी केली, वाढवली, शाळा शिकवली. पुरी दुरी हाडाची पोरगी. म्हणजे कसं स्पोर्ट, म्हणजे कबड्डी झालं, खेळ झालं. या खेळात तिचं प्रावीण्य होतं फार 7वी 8वी पासूनच. कबड्डी म्हणत गेली की 4 पोरी हाणून माघारी येणार ती. असं जे व्यक्ती लहानपणी खेळात प्रवीण असते ती एक स्पोर्टमध्ये त्याला चांगली जर असेल, कुस्ती क्षेत्रात जाते, तुमच्या पोलीस दलात जाते किंवा राष्ट्रीय पातळीवर जाते, आर्मीत पण जाते. असं काय नाही. हिचा नंबर, हिची इच्छा होती की मला पोलीस व्हायचं. 2005 साली देवानी गारानं ऐकलं आणि त्या मुलीचं नाव आहे अश्विनी बेंद्रे. सेवेत रुजू. आता ते सुरुवातीचा काळ सिलेक्शन झाल्यानंतर कसा असतो, पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला पोलीस स्टेशन मिळतं एक त्या ठिकाणी. ही पोलीस म्हणून अश्विनी बेंद्रे रुजू झाल्यानंतर सुद्धा तिने अभ्यास चालू ठेवला. आता बरेच कॉन्स्टेबल असे आहेत की PSI वगैरे हे अभ्यास चालू ठेवतात की त्यांची इच्छा मोठ्या असतात. असं असतं. झाली पोलीस सेवेत रुजू. आता तिथं कसं आहे, थोडं बदल्या येतात. पहिली पोस्टिंग पुण्यात. लग्न झालून केपेबल झाली. लग्न करायचं घरचे म्हणले का, आता केपेबल झाली पोरगी, नोकरी लागली. या लग्नाचं वय 20-22 वर्षाचं वय झालंय, लग्न उरकलं पाहिजे. राजू, तिचा जो नवरा आहे राजू गोरे, राजू गोरे नावाच्या व्यक्तीशी लग्न झालं. राजू म्हणजे हा विषय कसा आहे बघा. राजू म्हणजे तुळरास. ही माणसं चांगलीच असतात. कारण तुळरास ही शनीची प्रिय रास आहे. न्यायदान करणारी, त्यांना अन्याय सहन करत नाही, ते करत बी नाही, कोणावर सहन बी करून घेत नाही. पण जर न्याय प्रक्रिया द्यायची म्हणलं ना, मला असं वाटतं कधी कधी आपल्या भारतातलं सगळं जज ही तुळराशीची पाहिजेत. मग ती कार्यक्रम ओके करतात. आता पाठीमागं तुम्हाला आठवून एका जजच्याच घरी कोट्यवधी रुपये सापडल्यात. म्हणजे काय कार्यक्रम करत असते काय माहिती आपल्याला. ही राजू म्हणजे तुळराशीचा माणूस अत्यंत. त्या पोरीचं नशीब एवढं चांगलं, तिचं नाव अश्विनी. आता अश्विनी नावाची जे व्यक्ती आहेत ना, पार तुम्ही अमित शाह घ्या, अमिताभ बच्चन घ्या, नावाची व्यक्ती तुम्हाला सक्सेसफुल जास्त दिसते. का माहिती आहे का, ती थोडे भावनाशील थोडे कमी असतात. म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी कुणाला बी रगाडण्याची त्यांची तयारी असते. तुम्हाला सांग इतके, पण ती सक्सेस असतात. त्यांचं ते ओरास असा असतो किंवा त्यांची रासच अशी असती की त्यांनी जर मनापासून प्रयत्न केलं. आता अराशीची व्यक्ती काय आत्महत्या सुद्धा करतात, तसं नाही. पण त्यांच्या क्षमता असते काहीतरी सिद्ध करायची, मोठं व्हायची. जेवढे तुम्हाला क्रिकेटर दिसते आणि फिल्म स्टार दिसते आणि त्यांच्याबरोबर प्रसिद्धी आहे, पैसा आहे, हे नावाचे जास्त आहेत बघा. तुम्ही चेक करा कधी पण. अशा प्रकारची अश्विनी नाव म्हणली. कॉन्स्टेबलमध्ये काय नाही, अभ्यास करायचा. जीव तोडून अभ्यास केला तिने पोरीने. लग्न झालं होतं त्या राजू गोरे बरोबर. तो माणूस बी चांगला, त्यात काय वाद नाही. पण ही पोलीस नोकरी ही अशी पद्धत आहे की एका जागेवर माणूस राहत नाही. मग ती जशी बदल्या होत त्यांना वेगवेगळे जिल्हे, वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला तिथं रुजू व्हावं लागतं. तिथं काही पर्याय नसतो. नवरा तटातूट. ही पोलीस स्टेशनला एका बदली, दुसऱ्या बदलीत. पुण्यातल्या पोलीस स्टेशनला तिची बदली झाली. पुणे इथे एक सोन्यासारखी सुंदर मुलगी, कन्यारत्न त्यांना थोरलं झालं.
चांगलाच प्रपंचन आहे ना. काय होतं, देव काय काहींना काहीच देत नाही, तुम्हाला सांगतो. काय काहींना सगळं देऊन बी सांभाळता येत नाही, असा विषय असतो. प्रत्येक माणसाचं दुःख नाही वेगळं आहे. सगळं व्यवस्थित असताना हिची बदली नंतर अश्विनीची कुठं झाली, सांगलीला. सांगलीला बदली झाली, नशिबाचं त्याचं वारच फिरलं बा, म्हणजे नाटकावच पडदा पडलाय त्यांच्या. म्हणजे काहीतरी होतं. तुमचं माझं आयुष्यसुद्धा तुम्हाला वाटत असेल लय सरळ रेषे सरळ चालले, पण काळाच्या महिमा असा आहे की पुढं काय वाढून ठेवलंय. आपण माणसं आहे, आपण काय देऊन आपल्याला काही कळत नाही. म्हणून माझं म्हणणं असतं की अध्यात्माशी कनेक्ट राहा, तुम्हाला होणाऱ्या भविष्यांच्या सुद्धा हे कळतील. एक मला माझ्या आत्ता शेकडो हजारो फोन आहेत, एक फोन लय विचित्र आला तुम्हाला सांगतो. त्या माणसाला, त्या मुलाला, तर लग्न नाही अजून, तर त्याला गेल्या वर्षी फोन आला तो. भविष्यात होणाऱ्या घटना त्याला स्वप्नात दिसायच्या. किती विशेष बघा, अगदी पार बसचे नंबर सुद्धा दिसायचे. लय अवघड गोष्ट आहे, जी बस बनवलेली बी नसायची, तिचा नंबर दिसायचा. अशी सुद्धा त्या न्यूटन म्हणतात, तो प्रकार फार वेगळा आहे. सायन्स त्याच्या पाठीमागं, आणि आपण तो पुनर्जन्म हा पण फॅक्टर त्याच्या पाठीमागं. तो विषय गौणी थोडा मी तुम्हाला सांगन कावा तरी. या घटनेमध्ये जशी सांगलीला बदली झाली, तिथला एक PI अभय कुरुंदकर, ते नुसते अभय कुरुंदकर नाहीत, तर ते पोलीस निरीक्षक, म्हणजे जे पोलीस स्टेशन पूर्ण ठाण्याचा इन्चार्ज, सगळे शिपाई असन, कॉन्स्टेबल असन, अंमलदार असन, ठाणे अंमलदार असन, सगळे त्यांच्या अंडर, सब इन्स्पेक्टर असन, हा फुल इन्चार्ज. आणि या लोकांचे संबंध डायरेक्ट आयुक्त, जो मेन पर्सन असतो त्याचा संबंध तसे वरचे DIG, IG, अशा मोठ्या SP, अशा लोकांशी. हे आदरणीय महोदय, माननीय अभय कुरुंदकर, ते चांगले होते, चांगलेच होते. याचं कारण सांगतो. कधीपर्यंत, जोपर्यंत ह्या अश्विनी बेंद्रेची तिथपर्यंत बदली होत नाही. बरं, राष्ट्रपती पारितोषिक कुणाला दिलं जातं, जरा म्हणजे नाही का देशातला एक नंबर माणूस किंवा त्याचं काम असेल त्याला दिलं जातं ना. त्यासाठी नाव पाठवलं होतं यांचं, अभय कुरुंदकर साहेबांचं. का, तितकी केपेबल होती, तितकं सेवा दिली होती आपल्या देशासाठी. माणूस चांगलाच होता ना. सगळ्यात महत्त्वाचं, माणूस चांगला होता, माणसाला बायको होती, पोरं होती, सुखी सदन संपन्न कुटुंब होतं. आणि स्वतःच्या बायकोविषयी, मुलांच्या विषयी त्या अभय कुरुंदकरच्या मनात फार प्रेम होतं. कुटुंब वत्सल मानतात त्याला, असा विषय. सगळं सोडून चाललं होतं. पलटी कुठं बसली, ही अश्विनी बेंद्रे तिथं गेली, ते तिथं इन्चार्ज. आता विषय असा आहे की श्रीमंत असेल आपल्या, म्हणजे मीडिया काम कसा करतो महाराष्ट्रातला तुम्हाला खरं सांगतो. श्रीमंत व्यक्तीचं काही संबंध असते स्त्री पुरुषाचे, तर ती डायरेक्ट म्हणतात, राव यांचे प्रेम जमले, यांचं प्रेम प्रकरण होतं. अजिबात नाही. बट ते मीडिया गरिबाचं असलं ना, यांचे अनैतिक संबंध होते. म्हणजे लॉसतेच, गादीतीच, पंखातीच, त्याच्यात गोंधळ घालतात. माणसे फक्त श्रीमंत असलं की त्याला प्रेम प्रकरण, ते थोडं दुरुस्त करून देतो मी. त्यामुळे माझ्यासारखा माणसं अजून यांची गरज आहे महाराष्ट्राला, क्राईम सांगणाऱ्यांची, रिपोर्टरची. ते अनैतिक संबंध नव्हते, प्रेम संबंध चुकून सुद्धा नव्हते, ते लफडे होते तुम्हाला सांगतो. त्याला रंगारंग कार्यक्रम चालू होता. आणि याच्यामध्ये चूक दोघांची होती, एका हाताने टाळी वाजत नाही. त्यामुळं ही केस तुम्ही नीट स्टडी करा. ह्या केसमध्ये बाईचा खून झाला म्हणून बाईला तुम्ही वाईट झालं म्हणायची गरज नाही अजिबात. तिने जे कर्म केलं त्याचं फळ येतील तिला दिलं, हा विषय. हे लफडेच होते. आणि एवढी मोठी जबाबदारी प्रशासनाची बरोबर असून, म्हणजे वर्दी आहे समजा, अभय कुरुंदकर तरी कोण आहे, माणूसच नाही एक, पण वर्दी आहे, जबाबदारी आहे, पोलीस स्टेशन अमकं तमकं सगळं, आणि ते काम ते माणूस योग्य करतोय ना. पण बाई कुणाला कळली नाही, त्या माणसाचा पाय घसरला, या बाईने सपोर्ट केला, झालं वाटोळ. त्याला काय लागतंय ते, आणि ह्याच्यात क्राईम कसा दडलाय आपण बघू सर. आता लफडे चालू झाले. आता लफडं चालू झालं की मानसिकता स्त्रीची तुम्हाला सांगतो. एक वेळी एक स्त्री एकाच पुरुषाशी प्रेम करते, काय काय एक नवरा असून दुसऱ्याशी प्रेम करते, काय काय तर अवलादी अशी आहेत तुम्हाला सांगतो की नवरा असून नवऱ्याला म्हणतात मला 2 शेळ्या घेऊन दे, शेळ्या चारायला जातात, आणि तिथं मोबाईल बॉयफ्रेंडशी बोलतात. बोललं का ना, नवरा अवेलेबल असताना, नवरा चर्चेसाठी उपलब्ध असताना, कुंकू असताना बॉयफ्रेंडची गरज काय, ही मानसिकता बघितली पाहिजे. आणि याचं कारण हे सोशल मीडिया, इंस्टाग्राम, रील्स, आमकं तमकं, गाणी, दुनियादारी.
आणि तिथं फिल्टर लावतात. हा काळा भंगार चेहरा असला तरी फिल्टर लावला की तो गोरापान होतो. ही नकली दुनिया आहे, ध्यानात ठेवा. वास्तव असली नकलीतला फरक जाणून घेतला तर तुम्ही जगणार आहे. आता तुमची स्टोरी सांगायची, मला माझ्या पाळी येऊ नये अशी मी परमेश्वर शरीर प्रार्थना करतो. काय आहे ते अवघड आहे. ह्या बाईचं लफडं चालू झाल्यानंतर तिने त्याच्याशी अतिशय त्या अभय कुरुंदकरशी आता त्याला आदरणीय म्हणायची गरज नाही का, घसरला पाय. वर्दीची हे केलं त्यांनी त्या माणसांनी, म्हणजे वर्दीचा मान ठेवला नाही असं बरोबर झाला. नवऱ्याकडे दुर्लक्ष. अभय कुरुंदकरनी ह्या अश्विनी बेंद्रेला शब्द दिला की मी तुझ्याशी लग्न करणार, माझ्या बायकोला घटस्फोट करून कायदेशीर. आता इथं कायदाच राबवणारी माणसं यांना काय माहिती आहे का, हुशार माणसं. ही म्हणली ठीक आहे, मी पण माझ्या नवरा सोडून देते, तू याशी लग्न करते. इथपर्यंत सगळं व्यवस्थित होतं. म्हणजे दोघांचं हाय बा चाललंय ते कायद्याने चाललंय, काय आपल्याला अडचण नाही, चालू द्या. 2015 मध्ये ह्या अश्विनी बेंद्रेला बढती मिळाली. ती झाली सहाय्यक पोलीस निरीक्षक. बढती मिळाली म्हणजे कॅब बी पाले आबात एकदम, नाही का. ते फोटो बिटो बघा तसेच आहेत. म्हणजे पावर आहे, पैसा आहे, बरं कोणाचं ऐकणे नाही काय नाही. आणि मग ती म्हणले आता आपल्याला लग्न केलं पाहिजे. मला लग्न करण्यासाठी घटस्फोट दिला पाहिजे तू. अभय कुरुंदकर म्हणला. ही म्हणली ती नवरा आहे, अख्खा कायदा बायांच्या बाजू आहे, काय करते. आणि मग मुलगी ते माझं बघते म्हणले. तिला काय कायदा तिच्या बाजूनी, स्वतः पोलीस, ती बी मोठ्या पदावरची. नवऱ्याला सांगितलं. आता हा जो तिचा नवरा आहे राजू गोरे बघा, तो त्या आता तो सर्वसामान्य माणूस, बायको वर्दीवाली, काय चालणार तिचं, शिवाय तिच्या बाजूने कायदा. घटस्फोट त्याने मागितला. त्या नवऱ्याने मानसिकता अशी होती त्या नवऱ्याची, राजू गोरेची, अजूनही ती व्यक्ती अवेलेबल आहे, सगळं व्यवस्थित, की बाबा बाई तर फाकाळली आता, पण माझं लेकरू तिच्या ताब्यात आहे. त्याने म्हणलं असं की बाबा ते लेकरू म्हणजे मुलगी होती एक, त्या मुलीचा ताबा माझ्याकडे दे, तुला मी घटस्फोट देतो. कारण त्याला माहिती आहे नकार द्यावा तर ती उद्या ठोकाय बसली, आपल्याला काय सांगता येते, किंवा लय प्रकारे लोक मारले जातात आजकाल. त्याच्यामुळे कमीत कमी जगलं बघ, उद्या दिवस तरी बघन. घटस्फोट घे. घटस्फोट रितसर दोघांचा झाला. बाई झाली मोकळी. आता शेनी ती मुलगी ताब्यात घेतली. त्याच्या पद्धती आजही मुलगी 17-18 वर्ष, तिचे बाईट्स आहेत बघा ह्याच्यावर, म्हणजे मुलाखती आहेत स्वतः. त्याने ते प्रपंच चालू केला. ही तर घटस्फोट झाला, विषय संपला, नवरा बायकोचं नातं संपुष्टात आलं कायदेशीर. ही मोकळी झाली की हिची बदली झाली रत्नागिरीला, अश्विनी बेंद्रेची रत्नागिरीला पोलीस स्टेशनला. हा अभय कुरुंदकर ठाण्याला. दोन्ही मधलं अंतर 170 किलोमीटर. हा रातोरात जायचा गडी बघा मागा भेटायसाठी. स्त्री देहाची भूक किती वाईट असते. रातोरात ठाण्याहून रत्नागिरी. तिने आता माणूस आहे, तिने डोकं लावलं ना. आपलं ठरलं काय होतं, मी माझ्या नवऱ्याला घटस्फोट द्यायचा, तू माझ्याशी लग्न करणार. मी घटस्फोट दिला, तू माझ्याशी लग्न कर. तिचं काय चुकत नाही. आता तिचं बरोबरच आहे ना. नेमका गुन्हा कशामुळे घडतो लक्षात घ्या. ह्यांच्यापासून शिकायचं आपल्याला. आपल्या आयुष्यात गुन्हा नाही घडला पाहिजे, ध्यानात ठेवा. अभय कुरुंदकर मी हाणलेली पलटी डायरेक्ट. का तर त्या माणसाचं, अभय कुरुंदकर, त्याची बायका पोरांच्या प्रचंड प्रेम होतं, समाजात इज्जत होती. तो म्हणला नको, ही बायको पोरं सोडायची वेळ आली ना त्यावेळेस त्यांनी पलटी हाणली आणि इथंच गुन्हा धाडलेला असतो, ध्यानात ठेवा. जमणार नाही. ती बांधायची, हा बांधा, ह्यांचं वाद व्हायला लागले. आता दोन्ही पोलीस आहेत, लक्षात घ्या. सोपं नाही. ती वाद व्हायला लागला. त्या वादाचं रूपांतर हळूहळू एकमेका तिरस्कारात व्हायला लागलं, पण भांडणं व्हायला लागली. आणि अशी कारभार म्हणतो चांगला नाही घरात, असा कारभार घरात चालू झाला. भांडणं चालू झाली, भांड्याला भांडी वाजायला लागली की त्याच्या मागून हळू चोरट्या पावनांनी एखाद्याचा मृत्यू येत असतो, एखाद्याचं मरण येत असतं. हिथं कसं आलं बघा. लग्नात तगादा, भांडणे, सगळे. आता तारीख उजाडली या 7 डिसेंबर 2017. अभय कुरुंदकरनी या दिवशी ठरवून टाकलं की यांच्या नाटकाचा पडदा आपण कायमीचा पाडून टाकायचा, हिला खलास करायचं. ही काय अशी आटपणारी बाई नाही, काय नाही. ती ठरलं ना, एखाद्याने ठरवलं ना की आमक्याला उडवायचं आहे बुवा, हा, किंवा जावाई एखादा त्याला उडवायचं आहे बुवा, त्याच दिवशी तो माणूस मेलेला असतो. फक्त तो इकडे तिकडे फिरत असतो, तोंड लपवत, मृत्यूपासून वाचवत स्वतःला. पण
त्याच्या जर डोक्यात असन सासून ठराला जावायला मारायचं, ती कवा तरी तारीख उजाडून वेळ यायची, बाकी ती मारतीच आहे गेली, असा विषय असतो. त्याच्यामुळं त्याने ठरवलं मार. मग ती तारीख निवडली 7 डिसेंबर 2017. ह्या दिवशी रितसर गाडीत बसावली. गोड बोलायला जमतं, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे प्रयत्न करू, काय करू असतं. बांधणं झालं तरी लिव्ह इन रिलेशनमध्ये 7-8 वर्ष गेली होती त्यांची. 2017 ध्यानात ठेवा. 3 जणांची मदत घेतली. नंबर 1 महेश पर्रीकर, हा ह्या अभय कुरुंदकरचा मित्र आहे. अभय कुरुंदकर स्वतः, महेश पर्रीकर, गाडीचा चालक कुंदन भंडारी, आणि चौथा माणूस आहे राजू पाटील. हा राजू पाटील कोण आहे माहिती आहे का? एकनाथ खडसेंचा बाचा. हा तो ह्या प्रकरणात कसा होता, काय होता हे तुम्हाला सांगतो. आणि पोलिसांनी त्याच्यापर्यंत कसे गेले. त्यांनी त्या बाईला गाडीत रात्रीचं मारलं, सगळ्यांनी मिळून धरून चाला. खाडीत बॉडी डंप केली, म्हणजे समुद्राची खाडी, प्रचंड पाणी. कारण एखादा PI दर्जाचा माणूस जेव्हा खून करतो त्यावेळेस ते स्वतःच कायदा आहे, लक्षात आलं का? त्याचं प्लॅनिंग होतं हा PM करून टाकायचा. PM म्हणजे पोस्टमार्टम नाही, PM म्हणजे परफेक्ट मर्डर, सापडलाच नाही पाहिजे. तरी ह्या क्षेत्रात हा माणूस कच्चा होता असं मला वाटतं. हा कारण PM हा प्रकार फार वेगळा असतो. काही केसेस ज्या सापडत नाही डोकं चालवून अशा केसेस आहेत, काही बऱ्याच केसेस आहेत, त्याला म्हणतात PM. त्याबद्दल जास्त वाच्यता होत नाही, त्याच्याबद्दल लय खुलून सांगितलं. रोज लोक सहज खून करायला बसतात कोणाचा, का सापडत नाही ना, तो वेगळा विषय. आणि सगळं सोशल मीडिया मी ॲक्टिव्ह असलो किंवा तुम्ही श्रोते ऐकणारे असणार तरी चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि वाईट माहिती तुमच्यापासून लपवणं हे सुद्धा फायद्याचं आहे, समाजाच्या ध्यानात ठेवा. PM कसा काय तो भाग वेगळा आला, म्हणजे परफेक्ट मर्डर. तर ती खाडीत बॉडी डिस्पोज करून टाकली. भाऊ त्या अश्विनी बेंद्रेचा चेन्नईमध्ये कामाला होता. 2 दिवसांनी त्या चेन्नईमधल्या भावाला हिच्या मोबाईलवरून एक मेसेज पाठवला, मी विपश्यनेसाठी 6 महिने आउट ऑफ स्टेट, म्हणजे राज्याच्या बाहेर जाते, 6 महिने माझा काय कोणी विचार करू नये. कारण त्याला वाटतं बॉडी तोपर्यंत नष्ट होईल, काय होईल सगळं, असं मी यांनीच पाठवला. झालं, काही दिवस निघून गेले. वडिलांनी आता शेवटी तिचे वडील आहेत किंवा नवरा आहे, की कुठे आहे काय आहे. सगळ्यात महत्त्वाचं कोर्टात मुलगी आईकडे सोडताना एक लेखी करार होता की आई मुलीला तिला जेव्हा पाहिजे तेव्हा भेटू शकते. नवरा होता राजू गोरे, म्हणला माझी काय अडचण नाही, माझी मुलगी तशी तिची पण आहे, कोर्टाने माझ्याकडे ताबा दिला, हेच लय मोठं झालं, माझं लेकरू माझ्या ताब्यात दिलं. त्याच्या आईला तिच्या आईला म्हणजे माझ्या बायकोला भेटायला मला काय अडचण नाही, सरळ सरळ होतं. ती पोरगी म्हणली असं की कुठे आहे आई, म्हणजे तू चौकशी केली किंवा फोन लावायचा प्रयत्न केला असं, फोन लागत नाही, फोन स्विच ऑफ. काय भानगडी काय भानगडी. आता ही विषय इतका गहन आहे की ज्या नवऱ्याची तुळराशीचा नवरा होता हा राजू गोरे, याची जिने कदर केली नाही, दिला असा सहज सोडून दिला, त्या माणसाने आणि त्या अश्विनी बेंद्रेच्या भावाने रात्रीचा दिवस केला त्या बाईस. तसं काय त्याचा संबंध नव्हता, घटस्फोट झाला होता ना. कशासाठी की ती कुठे गेली, काय झाली, कशी गायब झाली, त्याची चौकशी. त्यांना सनी चौकशी केली, त्यांनी तक्रारी दाखल केल्या. पण कोणाच्या विरोधात तक्रार द्यायची आता? PIच्याच विरोधात ना. अभय कुरुंदकर PI, सिस्टीमच्याच विरोधात. सिस्टीम म्हणल्या हो तिथं काय चहान पाणी मिळणार नाही, जाऊन द्या गाडी बांधतात, असं असतं. कारण सिस्टीम तशी काम करते बऱ्याच ठिकाणी. त्यावेळेसचे पोलीस आयुक्त यांच्याकडे त्यांनी सदर विषय मांडला की सगळीकडे माहिती कुजबूज आहे की ह्यांची अनैतिक संबंध लिव्हिनमध्ये राहत होती, तशा प्रकारचे CCTV उपलब्ध आहेत सगळे. ही आमची बायको म्हणजे पूर्व घटस्फोट झालेली माझ्या मुलीची आई पूर्वीची ही गायब आहे साहेब, तुम्ही इन्क्वायरी लावून करला. पोलीस डिपार्टमेंटमार्फत त्यांचा अर्ज फेटाळून लावण्यात आला. याला म्हणतात सिस्टीम. असू द्या, पुढं काय होते बघू आपण. एकमेव पर्याय उरला त्यांना न्यायालयामार्फत जाणे, न्यायालयामार्फत दाद मागणे. न्यायालयात गेले, योग्य प्रकारचा वकील दिला, जास्त पैशाचा वकील दिला, जास्त हुशार वकील दिला, जास्त वयस्कर वकील दिला. त्यांनी बरोबर करेक्ट कार्यक्रम लावला. मग न्यायालयातूनच आदेश आले डायरेक्ट. मग विषय नाही, मग यंत्रणा कामाला लागली. लाल दिव्याच्या गाड्या, सरकारी गाड्या, त्याच्यात जनतेचं डिझेल लागली वर्दी पळायला. कशाला?
तपास लावला पाहिजे. गुन्हे अन्वेषणकडे गेला. गुन्हे अन्वेषण फार मस्त ॲक्टिव्ह काम करतं. सगळं कळायचं पण एव्हिडन्स म्हणजे पुरावे मिळत नव्हते यांना. त्यांनी या ठिकाणी पुरावे गोळा करण्यासाठी सगळ्यात मी म्हणतो ना नियतीनाचा प्रकार असतो. कुठं पोलिसांनी जर मनापासून काम केलं ना तर नियती स्वतः साथ देते ती केस क्रॅक व्हायला. क्रॅक म्हणजे केस सुटायला. त्या अश्विनी बेंद्रेच्या सगळे वस्तू काय कुठं मिळते काय लेखी पुरावे अमकं तमकं डाटा अमकं तमकं CDR तिचा लॅपटॉप जेव्हा चेक केला आणि त्यातलं गोपनीय माहिती त्या CCTV मध्ये चक्क तिच्या मस्काड सांगताना हारमार करतानाचे व्हिडिओ त्यांना मिळाला पाहिजे. एव्हिडन्स लगेच ताब्यात घेतला. हे सगळं आता रेकॉर्डवर आहे म्हणजे ताब्यात न्यायालयापुढे गेलं सगळं. त्याच्यानंतर CCTVचे फुटेज. CCTV गावातून त्याची गाडी जाताना येताना ती जायचं ना 170 किलोमीटर भेटायला. असे म्हणून त्यांनी गाडी चालक गाडी कोणी मग गाडी चालक महेश पर्रीकर, कुंदन भंडारी, राजू पाटील आणि अभय कुरुंदकर चौघांना अटक केली. आता ह्यो एकनाथ खडसेचा बासा राजू पाटील हा काय विषय तुम्हाला सांगतो. हा काय गुन्ह्यात होता का नव्हता हा भाग नाही. महत्त्वाचं काय आहे माझं म्हणणं गुन्ह्यात नसेल. त्याला अटकच काय केली ते मुळात की फक्त त्याचा एक फोन झालता. ती कुठल्या तरी बारमध्ये दारू पित होतं आणि त्याचा फोन झालता कोणाचा अभय कुरुंदकरचा. त्याला नेमकं त्या ज्या दिवशी हत्या झाली त्या कालावधीत फोन झालता. संध्याकाळी 6 ते रात्री 9:30 ह्या दरम्यान फोन झालता म्हणून त्याला उचलला होता. पण पोलिसांचं काम आहे की सगळ्यांनी उचलून त्याची व्यवस्थित चेक कसं केलं काय केलं सगळं डिटेल्स गोळा करणे. 4 आरोपी होते. ही केस क्रॅक करण्यासाठी लॅपटॉप पुराव्यामुळे अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुलीही दिली अभय कुरुंदकरने. वर्दी गेली त्याचा काही विषय नाही. आता ते सर्वसामान्य माणूस झाला. मग वर्दी बिर्दी गेली आरोपी झालं. आरोपीचं लेबल लागलं. तिथून बॉडी ताब्यात घेण्यासाठी भयंकर प्रयत्न झाले. कारण समुद्र आहे तो. माशाने खाऊ शकतात सडून खराब बराच कालावधी उलटून गेला होता. बॉडी सापडली नाही. लेकिन प्रथमदर्शनी पुरावे CCTV फुटेज सगळी केस इतकी परफेक्ट गुन्हे अन्वेषण मी बघा. आता बघा एखादा माणूस वर्दी वाईट नाही वर्दीच्या आतला एखादा माणूस वाईट असतो. ज्या वर्दीचा आधार घेऊन एका पोलीस इन्स्पेक्टरने अशा प्रकारचा गुन्हा केला क्राईम बेस वर्दीचे त्यांनी त्याला रितसर न्यायालयीन प्रक्रियेचा आदर राखून हे केला. म्हणजे कायदा वाईट नाही वर्दी वाईट नाही पोलीस यंत्रणा वाईट नाही आत काम करणारा माणूस कसा आहे त्याच्यावर सगळं डिपेंड आहे असा विषय. त्यांनी अटक तर केलीच पण ही केस 7 वर्ष सुनावणी चालली त्या केसची. एकनाथ खडसेचा जो बाचा होता त्या बाच्याला म्हणजे बातमीत आल्या तर राजकारणी आहे मोठा राजकारणी आहे भाऊ पूर्वी विरोधी पक्ष नेता आहे. मग तो त्याला राजकीय अजून चर्चा नामकन तमकलं असं. मग एखादं गरीब जरी मेलं ना तुम्हाला सांगतो बऱ्याच ठिकाणी आता मला फोन करून सांगतात काय लोक आमच्या इथं 4 वर्षापूर्वी असं झालं तर 6 वर्ष एखाद्या ठिकाणी एखाद्या मुलीची किंवा ह्याची बॉडी पडलेली असती मारून कुंदाल तर टाकलंय बा. तर बऱ्याच वेळा पोलिसांना जर खबर दिली तर त्या घटनेचा इश्यू न करता पोलीस स्टेशन किंवा असं घडलेलं आहे महाराष्ट्रात ती बॉडी तिथंच पुरून टाकीतात का तर तपास कावा करायचा आणि ती वरून येतो हे एवढं कुणी करायचं. गरीब असल्या श्रीमंताचं म्हणजे कुत्रंसुद्धा काशील जातं त्याचं श्रीमंताचं काही अवघड आहे. मोठ्याचं सगळंच हे अशी यंत्रणा नाही म्हणजे हे चुकीचं आहे ध्यानात ठेवा. आता 7 वर्ष सुनावणी चालली एवढ्या मोठ्या हाय प्रोफाईल केसची. त्याच्यामध्ये जो निकाल झाला आत्ता त्या निकालामध्ये एक जण म्हणजे तो पाटील होता एकनाथ खडसेचा बाचा त्याची निर्दोषी मुक्त केली कारण त्याचा प्रत्यक्ष सहभाग त्या बाबतीचे पुरावे न्यायालयाला देऊ शकलं नाही कोण किंवा नव्हते पुरावे म्हणल्यावर निरपराध माणसाला कशाला शिक्षा झाली पाहिजे त्याला सोडून दिला. राहिली 3. तिन्ही आता जो न्यायालयाचा निकाल आहे तिन्ही ह्या आरोपींच्यावर दोष सिद्ध झालाय. याचा अर्थ असा होतो की शिक्षा काही कवायना लागणार. आता काही म्हणजे 2च प्रकारची लागणार तुम्हाला सांगतो. एक आहे जन्मठेप दुसरी आहे फाशी. ही तिघांच्यावर बी दोषारोपपत्र आणि शिक्षा कधी लागणार होती निकाल कधी येणार होता 11 तारखेला आता 2-3 दिवसापूर्वी. पण ती तारीख पुढे ढकलली 11 एप्रिल आहे ध्यानात ठेवा. नियती तुम्ही म्हणताना नियती नाही 7 वर्ष चाललेली केस एवढी हाय प्रोफाईल केस ध्यानात ठेवा 7 तारखेलाच हे झालं
सॉरी 11 एप्रिल 2016 या दिवशी खून झालता आणि 11 एप्रिललाच निकाल येणार होता. किती 11 तारीख एकच आहे बघा, पण ती निकाल म्हणजे जन्मठेप का फाशी हा निकाल नाही तर त्यांनी काय केले 4-8 दिवस पुढे ढकलली, तारीख दिली. आता निकाल येईल, दोषारोपपत्र झालं मी निकाल नक्की येईल. या दोन्हीपैकी एक सजा लागेल. ह्या घटनेच्या निमित्तानं आता काय लागेल ते न्यायदेवता ठरवीन. आणि त्यात पण तुम्हाला सांगतो ज्या कोर्टात निकाल लागेल ना त्या कोर्टातून पुढं ज्यावेळेस ही केस जाईल म्हणजे न्यायालय आरोपीला हक्क आहे जिल्हा न्यायालय जाणे, हायकोर्टात जाणे. तर अशा इथून पाठ्या अनेक ज्या केसेस घडल्या तुम्हाला सांगतो की फाशीची शिक्षा ही सुप्रीम कोर्टाने किंवा तुमच्या हायकोर्टाने ही कमी करून जन्मठेपेत बदलावलेली आहे. तुम्हाला लाखो उदाहरण मिळते. असा प्रकार आहे. म्हणजे न्याय कसं काम करतो तुम्हाला कळेल त्याच्यातून. म्हणजे आपल्या बाबा न्याय व्यवस्था कशी आहे हे पण तुम्हाला कळेल. ही वस्तुस्थिती आहे जगातली. मला एक सांगा, ही केस श्रीमंताची मोठी हाय प्रोफाईल ज्या नवऱ्याची अजिबात किंमत केली नाही त्या बाईनी त्या नवऱ्याने म्हणजे बराचसा वेळ खर्च केला न्याय मिळावा म्हणून, तुडराशीच आहे तो. त्या केसला जर 7 वर्ष सुनावणी चालत असेल, सर्वसामान्याचं काय? सर्वसामान्याचं काय? अवघड आहे. त्याच्यामुळं ही केसपासून एवढा धडा घ्या कमीत कमी की एखाद्यावर प्रेम करताना, एखाद्यावर लफडं करताना किंवा अनैतिक संबंध करताना काही जो प्रियकर तुम्हाला आज आश्वासन देतोय हा त्याच्या शब्दावर टिकलच असं नाही. जी प्रियसी आज तुमच्या बरोबर आहे, जी लग्न करून तुमच्याशी आली, तिच्याबरोबर तुम्ही संसाराची भावी आयुष्याची स्वप्न बघताय, ती तुमच्याबरोबर टिकेलच असं नाही. ही लाईफ किंवा ही जग काही जणांसाठी स्वर्ग आहे आणि काही जणांसाठी जिवंतपणे नरक आहे. ही वस्तुस्थिती आहे आजची. रामकृष्ण हरी महाराज.